नमस्कार, मी श्रुती. सेमी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर रोजचं खाऊन कंटाळा आलाय आणि वेगळं काहीतरी बनवायचं आणि झटपट पण झालं पाहिजे. तर त्यासाठी मी तुमच्यासोबत आज सँडविच कसं बनवायचं ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. सर्वात प्रथम इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे 1 चमचाभर. आणि तेल गरम झाल्यावर इथं मी एक अख्खी गड्डी पुदिन्याचं पानं ही तोडून धुवून ठेवली होती आणि ती पानं आपल्याला ह्यामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. इथं आपण आता सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती बनवून घेत आहोत. तर इथं आपली पुदिन्याची पाने ही थोडी फ्राय करून झालेली आहेत. आता मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि गार व्हायची वाट पाहूयात. पुदिना गार होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. मी कढई पुन्हा तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे 1 चमचा. त्यामध्ये आपल्याला आता मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. इथं मी 4 ते 5 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, ते आपण आता फ्राय करून घेऊयात. तर इथं मिरच्या फ्राय करत असताना तुम्ही झाकण ठेवून घेऊ शकता, कारण की आपण मिरच्या ह्या धुतलेल्या असतात तर पाणी तेलात गेल्यावर हे तडतडतं तर त्या अंगावर उडण्याची शक्यता असते. तर त्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं झाकण ठेवून घेऊ शकता. तर इथं आपल्या मिरच्या ह्या फ्राय झालेल्या आहेत, तर मी डायरेक्ट आता मिक्सरच्या भांड्यातच ते काढून घेत आहे. आता आपल्याला ह्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्याचसोबत चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे. चिंच मी एक अर्धा तासासाठी भिजत ठेवली होती. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवा आणि ते आता आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्याचसोबत आता आपल्याला इथं ओला नारळाचं खोबरं घालून घ्यायचं आहे. तर मी असे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ते मी ह्यामध्ये घालून घेते. तर इथं मी अर्धा नारळ वापरलेला आहे आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं आपली पुदिन्याची जी आपल्याला सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती तयार झालेली आहे. चला तर मग आपण आता सँडविच बनवूयात. त्यासाठी काय काय लागणार आहे तर पुदिन्याची चटणी जी काय आपण आत्ता बनवली ती, ओरिगानो, चिली फ्लेक्स, कांदा, बटाटा, काकडी, पनीर, टोमॅटो, शिमला मिरची. तुम्हाला ज्या आकारामध्ये कापायचे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. शक्यतो सँडविचसाठी राऊंडच लागतं, ते मी राऊंडमध्येच कापून घेतलेला आहे. आणि पनीर फ्रायची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर त्याची लिंक मी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि आपल्याला लागणार आहे सँडविच ब्रेड. चला तर मग आपण आता सँडविच बनवूयात. तर सर्वात प्रथम इथं आपल्याला 2 स्लाइस ब्रेड घ्यायचे आहेत आणि आपण जी पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे ती ह्यावर अशी चमच्याच्या साहाय्याने स्प्रेड करून घ्यायची आहे. इथं तुम्हाला पाहिजे असेल तर एका स्लाइसला फक्त पुदिन्याची चटणी लावून दुसऱ्या स्लाइसला तुमच्याकडं मायो सॉस असेल तर मायो सॉस, किंवा मग साऊथ वेस्ट चिपोटले सॉस असेल तर तो सॉस, किंवा पाहिजे असेल तर टॉमॅटो सॉस, शक्यतो टॉमॅटो सॉस असतोच तर टॉमॅटो सॉस, कोणताही सॉस तुम्ही इथं यूज करू शकता जो तुमच्याकडं अवेलेबल असेल तर. इथं मी तो साऊथ वेस्ट चिपोटले सॉस जो आहे तो इथं मी यूज करत आहे. तर आता ह्यावर आपल्याला टॉपिंग्स ठेवून घ्यायचे आहेत. तर टॉमॅटो, कांदा, बटाटा, काकडी, पनीर, जे काही तुम्ही टॉपिंग्स घेतलेले असतील तर ते टॉपिंग्स आपल्याला ह्याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत. तर इथं सर्व टॉपिंग्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं ओरिगानो, चिली फ्लेक्स आणि थोडासा चाट मसाला, तुम्हाला ज्या चवीनुसार जसं पाहिजे त्याप्रमाणे थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि ह्यावर थोडंसं आपल्याला मीठ सुद्धा स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता. सेकंड स्लाइस जो आहे तो त्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि सँडविच एन्जॉय करायचा आहे. मी ह्यावर मायो सॉस जो आहे तो घालून घेत आहे.
चीज कसं विसरू शकतो? सँडविच आहे आणि चीज नाही, असं तर होऊ शकत नाही. तर ह्यावर आता चीज मी खिसून घेत आहे आणि इथं तयार आहे आपला सँडविच. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं सँडविचला ग्रिल करून घेऊ शकता किंवा असंच एन्जॉय करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी जर का आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.